नमस्कार. मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं होतं मेंडेल यांचा थर्ड लॉ, तर तो म्हणजे होता लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. आज आपण 3.4 हा पार्ट बघणार आहे, तर तो म्हणजे आहे इट्स अबाउट द बॅक क्रॉस अँड द टेस्ट क्रॉस. चला मग आपण पुढे बघूया बॅक क्रॉस आणि टेस्ट क्रॉस बद्दल. मग बॅक क्रॉस आणि टेस्ट क्रॉस म्हणजे काय हे आपण इथं समजून घेऊया. बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपण कन्सिडर करूया बॅक क्रॉस. व्हॉट डू यू मीन बाय बॅक क्रॉस? What do you mean by back cross? Back cross is a cross in which F1 progeny is crossed with either of the parent. दोन पैकी कुठल्याही एका पॅरेंट बरोबर जर F1 प्रोजेनीचा क्रॉस केला तर त्याला आपण काय म्हणतो? इट इज कॉल्ड ॲज ए बॅक क्रॉस. ओके, बघा स्टेटमेंट काय आहे किंवा डेफिनेशन काय आपण लिहू शकतो की F1 प्रोजेनी इज क्रॉस्ड विथ आयदर ऑफ इट्स पॅरेंट्स. मग पॅरेंट्स बरोबर कुठल्याही, मग तो डॉमिनंट असू दे किंवा तो रेसेसिव्ह असू दे, याचा क्रॉस हा कुणाबरोबर असणार आहे? F1 प्रोजेनी बरोबर. तर याला आपण काय म्हणतो? इट इज कॉल्ड ॲज ए बॅक क्रॉस. ओके, पुढे व्हॉट डू यू मीन बाय टेस्ट क्रॉस? मग टेस्ट क्रॉस म्हणजे काय? तर बघा, इट इज अ क्रॉस सेम इन विच F1 progeny is crossed with इथं आयदरच्या ऐवजी काय येणार? इट इज क्रॉस्ड विथ होमोझायगस रेसेसिव्ह पॅरेंट. याच्यामध्ये महत्वाचा शब्द कुठला आला? तर तो म्हणजे आला इट्स क्रॉस्ड विथ होमोझायगस रेसेसिव्ह पॅरेंट. म्हणजे F1 प्रोजेनीचा क्रॉस हा जर आपण होमोझायगस रेसेसिव्ह पॅरेंट बरोबर जर केला तर त्याला आपण काय म्हणणार आहे? इट इज कॉल्ड ॲज टेस्ट क्रॉस. ओके, बॅक क्रॉस म्हणजे काय की F1 प्रोजेनीचा जर क्रॉस आपण होमोझायगस डॉमिनंट बरोबर करूया किंवा होमोझायगस रेसेसिव्ह बरोबर करूया तर त्याला आपण काय म्हणणार आहे? इट इज कॉल्ड ॲज बॅक क्रॉस. मग इथं दोन्ही पैकी कुठल्याही एका बरोबर क्रॉस केला तर त्याला आपण म्हणणार आहे बॅक क्रॉस. जर F1 प्रोजेनी ही जर क्रॉस केली फक्त आणि फक्त होमोझायगस रेसेसिव्ह पॅरेंट बरोबर, हा महत्वाचा अजून शब्द, होमोझायगस रेसेसिव्ह पॅरेंट बरोबर, तर याला आपण म्हणणार आहे इट इज कॉल्ड ॲज टेस्ट क्रॉस. मग इथं आपण एक एक्झाम्पल घेऊया आणि मग आपल्याला हे समजू शकेल व्यवस्थित की व्हॉट डू यू मीन बाय बॅक क्रॉस अँड व्हॉट डू यू मीन बाय टेस्ट क्रॉस. मग एक आपल्याला माहित असलेलंच एक्झाम्पल आपण इथं घेऊया. बॅक क्रॉसचं एक्झाम्पल घेऊ आपण. बघा, आपण बॅक क्रॉस समजून घेऊ. सेम मगाशी आपण जसं लिहिलेलं होतं या आधी सुद्धा त्याच पद्धतीने आपण लिहिणार आहे. इथं पॅरेंट, त्यानंतर फिनोटाइप, नंतर जिनोटाइप, गॅमेट्स अँड द लास्ट वन इज F1 प्रोजेनी. ओके, अशा पद्धतीने आपण लिहिलेलं आहे पॅरेंट, फिनोटाइप, जिनोटाइप, गॅमेट्स अँड द F1 प्रोजेनी. सायमल्टेनियसली सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे, त्यामुळे एक मेल पॅरेंट आणि एक फिमेल पॅरेंट. मग अशा पद्धतीनं इथं आपल्याला बघायला मिळणार आहे एक मेल पॅरेंट आणि एक फिमेल पॅरेंट. मग मेल पॅरेंटचा फिनोटाइप आपण कुठला घ्यायचा? तर मेंडेल यांनी 7 जे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर कन्सिडर केलेले याच्यापैकी आपण कुठलाही घेऊ शकतो आपल्याला समजून घेण्यासाठी. मग आपण एक सोपं एक्झाम्पल घेऊया की बघा, टॉल प्लांट is crossed with the dwarf plant.
टॉल पी प्लांट इज क्रॉस्ड विथ द डॉर्फ पी प्लांट. ओके, मग याचा जिनोटाइप आता क्रॉस करत असताना ते होमोझायगस आहे, होमोझायगस डॉमिनंट, त्यामुळे आपण इथे लिहिलेलं आहे कॅपिटल टी, कॅपिटल टी. दुसरा आहे होमोझायगस रेसेसिव्ह, त्यामुळे स्मॉल टी, स्मॉल टी. हे झाले याचे पॅरेंट्स. ओके, आता या पॅरेंट पासून गॅमेट काय तयार झालेला, एकच गॅमेट येईल तयार होईल का, तर हा होमोझायगस आहे त्यामुळे एक गॅमेट तयार झाला कॅपिटल टी. याच्यापासून तयार झालेला एक गॅमेट तर तो म्हणजे आला स्मॉल टी. या दोघांचा क्रॉस झाला आणि पुढची प्रोजेनी निर्माण झाली, F1 प्रोजेनी क्रिएट झाली, तर ती काय झाली कॅपिटल टी स्मॉल टी. हे आपण पाहिलेलं आहे. ओके, यालाच आपण काय म्हटलेलं होतं, याला आपण म्हटलेलं होतं फिनोटाइप टॉल पी प्लांट. झाड कसं झालं, उंच झालं. आपण हे लॉ ऑफ डॉमिनन्स मध्ये पाहिलेलं होतं. आता बॅक क्रॉस म्हणजे काय, तो इथपासून पुढे सुरू होतो. बघा, बॅक क्रॉस इज अ क्रॉस ऑफ F1 प्रोजेनी, ही कोण आहे F1 प्रोजेनी, विथ आयदर ऑफ इट्स पॅरेंट. याच्या बरोबर क्रॉस करा किंवा याच्या बरोबर क्रॉस करा. बघा, F1 प्रोजेनीचा क्रॉस हा होमोझायगस डॉमिनंट बरोबर करा, नाहीतर होमोझायगस रेसेसिव्ह बरोबर करा. त्याला आपण काय म्हणणार आहे, इट इज कॉल्ड ॲज ए बॅक क्रॉस. मग इथं आपण कलर कोडिंग चेंज करू. बघा, परत इथं दाखवण्यासाठी मी काय म्हणतो की हा टॉल आहे, F1 प्रोजेनी आहे, याचा क्रॉस तुम्ही कॅपिटल टी बरोबर पण करू शकता किंवा स्मॉल टी बरोबर पण करू शकता. याला आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज ए बॅक क्रॉस. मग आपण इथं कन्सिडर करू, पहिला क्रॉस केलेला आहे आपण इथं कॅपिटल टी बरोबर. ओके, मग याला आपण काय म्हटलेलं आहे, इट इज कॉल्ड ॲज बॅक क्रॉस. मग याचे गॅमेट्स काय मिळाले, गॅमेट याचे मिळाला, एकाचा कॅपिटल टी दुसऱ्याचा स्मॉल टी. हा होमोझायगस आहे त्यामुळे याचा काय मिळाला आपल्याला कॅपिटल टी. ओके, आता हेच इथं मी मांडतोय, आपल्याला सोपं जाईल इथं समजून घ्यायला. हा आहे हायब्रिड, F1 हायब्रिड. ओके, याच्यावर क्रॉस आपण कोणाचा केला, पॅरेंट, पण तो कोण आहे होमोझायगस डॉमिनंट. मग तो कोण होता कॅपिटल टी. हा म्हणजे कोण झाला, इट इज द बॅक क्रॉस. मग आता यांच्यापासूनचे गॅमेट मिळालेले आपण इथे लिहिले. बघा, हे इथं आपण मेन्शन करू, हा मेल कन्सिडर करू, तो फिमेल कन्सिडर करू, किंवा हा फिमेल कन्सिडर करू, हा मेल कन्सिडर करू. मग इथं बघा, आपण याचे गॅमेट काय तयार झालेले होते, कॅपिटल टी, आणि याचे गॅमेट तयार झाले कॅपिटल टी, दुसरा तयार झाला स्मॉल टी. हे झाले याचे गॅमेट्स. ओके, आता क्रॉस सॉल्व्ह केला, जर या दोघांचा क्रॉस सॉल्व्ह केला तर आपल्याला काय मिळते बघा, पहिला कॅपिटल टी, दुसरा कॅपिटल टी स्मॉल टी. मग अशा पद्धतीनं दोन्ही जी काही झाडं मिळाली ही कशी मिळाली आपल्याला, टॉल. जी काही दोन्ही प्लांट्स आपल्याला मिळाले ते कसे मिळाले, टॉल मिळाले. मग अशा पद्धतीनं हा क्रॉस झाला कुठला, बॅक क्रॉस. आणखीन एक, आता हेच इथं आपण कन्सिडर करू, सेम बॅक क्रॉसच, पण त्याचा उरलेला पार्ट, आयदर ऑफ द पॅरेंट. आपण पहिल्यांदा सुरुवातीला क्रॉस कोणावर केला, होमोझायगस डॉमिनंट. आता आपण क्रॉस करूया विथ होमोझायगस रेसेसिव्ह, त्यामुळे मी इथं घेतो हा स्मॉल टी. ओके, त्यामुळे याचे गॅमेट काय झाले, इट्स द स्मॉल टी. क्रॉस आला इथं होमोझायगस डॉमिनंटच्या ऐवजी इथं कोण आला, होमोझायगस रेसेसिव्ह. पॅरेंट कोण आहे, होमोझायगस रेसेसिव्ह. याचे गॅमेट सेम राहणार आहे, इथं फक्त चेंज होणार. ओके, आता क्रॉसचा रिझल्ट काय मिळतो बघा. क्रॉसचा रिझल्ट काय मिळेल ते आपण इथं बघू. बघा, सेम कॅपिटल टी हा होमोझायगस रेसेसिव्हचा क्रॉस, त्यामुळे इथं काय आला कॅपिटल टी, तिकडचा आला स्मॉल टी. त्यामुळे प्लांट जे मिळालं ते कुठलं मिळालं आपल्याला, टॉल. इथं स्मॉल टी, त्यामुळे इथं प्लांट जे आपल्याला मिळालं डॉर्फ. तिथं फिनोटिपिक रेशो आपल्याला मिळाला नव्हता का, तर सगळे काय होते, टॉल प्लांट होते. पण इथं टॉल इज टू डॉर्फ रेशो आपल्याला मिळालेला आहे, तर टॉल इज टू डॉर्फ रेशो हा काय आला, 1:1.
हे झालं, याला आपण काय म्हणणार, बॅक क्रॉस. बघा, बॅक क्रॉस मध्ये आपण इथं F1 प्रोजेनीचा क्रॉस याच्या बरोबर पण करू शकतो किंवा याच्या बरोबर पण करू शकतो. मग क्रॉस ऑफ F1 विथ आयदर होमोझायगस डॉमिनंट और होमोझायगस रेसेसिव्ह पॅरेंट, तर याला आपण काय म्हणलेलं होतं, इट इज कॉल्ड ॲज बॅक क्रॉस. आता टेस्ट क्रॉस म्हणजे काय, तर टेस्ट क्रॉस म्हणजे सेम, फक्त आणि फक्त टेस्ट क्रॉस म्हणजे काय की F1 प्रोजेनीचा क्रॉस हा फक्त आणि फक्त कोणाबरोबर करायचा, ओनली विथ द होमोझायगस रेसेसिव्ह पॅरेंट. आणि टेस्ट क्रॉसचा पण रिझल्ट आपल्याला काय येतो, 1:1 येतो. ओके, मग याला आपण काय म्हणणार आहे, इट इज कॉल्ड ॲज टेस्ट क्रॉस. मग अशा पद्धतीनं बॅक क्रॉस आणि टेस्ट क्रॉस हे आपल्याला बघायला मिळतात. मग याच्या संदर्भामध्ये एक कॉमन स्टेटमेंट म्हटलं जातं, तर ते म्हणजे कुठलं आहे की ऑल टेस्ट क्रॉस आर बॅक क्रॉस. सगळे टेस्ट क्रॉस हे काय आहेत, बॅक क्रॉस आहेत. का, तर टेस्ट क्रॉस म्हणजे काय की क्रॉस ऑफ F1 प्रोजेनी विथ रेसेसिव्ह पॅरेंट, हे म्हणजे पण टेस्ट क्रॉस आलं आणि हे म्हणजे पण काय झालं, बॅक क्रॉस पण झालं. ओके, त्यामुळे एक स्टेटमेंट येतं की ऑल द टेस्ट क्रॉस आर द बॅक क्रॉस बट ऑल द बॅक क्रॉस आर नॉट टेस्ट क्रॉस. त्यामुळे हे एक स्टेटमेंट लक्षात सहज म्हणून ठेवू शकता एक्स्ट्रा म्हणून, की काय सांगतो आपण की ऑल द टेस्ट क्रॉस आर अ बॅक क्रॉस बट ऑल द बॅक क्रॉस आर नॉट अ टेस्ट क्रॉस. अशा पद्धतीनं हे झालं, इट्स अबाउट द बॅक क्रॉस आणि टेस्ट क्रॉस. मग याचा सिग्निफिकन्स काय, याचं सिग्निफिकन्स काय, बेनिफिट काय आहे याचा, हे आपण इथं समजून घेऊया. बघा, टेस्ट क्रॉसचा बेनिफिट हा आपल्याला बघायला मिळतो फॉर द आयडेंटिफिकेशन ऑफ द जीनोटाइप ऑफ पॅरेंट. आपल्याला जर जीनोटाइप ओळखून घ्यायचा असेल तर याचा जीनोटाइप कुठला आहे हे जर समजून घ्यायचं असेल, क्रॉससाठी जे काही पॅरेंट वापरणार आहे तर तो आपल्याला फाइंड आउट करता येऊ शकतो. कसं ते एकदा सहज म्हणून सांगतो. बघा, एक एक्झाम्पल, सेम एक्झाम्पल घेऊया आपण. सिग्निफिकन्स ऑफ बॅक क्रॉस अँड टेस्ट क्रॉस काय, तर इट इज यूज टू आयडेंटिफाय द जीनोटाइप of the parent which is, हे महत्वाचं पुढचं, which is used for cross. एखाद्या वेळेला जर तुम्हाला क्रॉस करायचा आहे तर तो क्रॉस करण्यासाठी तुम्हाला जर जीनोटाइप ओळखायचा असेल त्या पॅरेंटचा, म्हणजे तो होमोझायगस डॉमिनंट आहे का हायब्रिड आहे हे जर ओळखायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागतो, टेस्ट क्रॉस हा परफॉर्म करावा लागतो. ओके, आणखीन एक याचा दुसरा सिग्निफिकन्स पण आहे, तर तो म्हणजे कुठला, जर तुम्हाला इफ यू वॉन्ट द रेसेसिव्ह ट्रेट फॉर क्रॉस, तुम्हाला जर रेसेसिव्ह ट्रेट हवं असेल क्रॉसमध्ये तर तरी सुद्धा तुम्हाला ही मेथड युजफुल आहे. रेसेसिव्ह ट्रेट पासून म्हणजे तुम्हाला एखाद्या, म्हणजे कन्सिडर करू आपण की व्हीटची व्हरायटी ही तुम्हाला कशी असलेली फायदेशीर आहे, डॉर्फ असलेली फायदेशीर आहे, टॉल असलेली फायदेशीर नाही. मग रेसेसिव्ह कॅरेक्टर कुठलं आलं हाईटच्या बाबतीमध्ये, तर ते डॉर्फ आलं. मग जर तुम्ही ब्रीडिंगसाठी उपयोगात आणणारं व्हीट हे जर तुम्हाला डॉर्फ पाहिजे असेल, म्हणजे डॉर्फमुळे जर तुम्हाला बेनिफिट मिळणार असेल तर क्रॉससाठी लागणारा पॅरेंट हा तुमचा डॉर्फ हवाय, तर त्याच्यासाठी तुम्ही कुठली मेथड यूज करू शकता निर्माण करण्यासाठी, तर ते म्हणजे आहे टेस्ट क्रॉस. मग याचे दोन महत्वाचे सिग्निफिकन्स येतात या मेथडचे. एक म्हणजे टू आयडेंटिफाय द जीनोटाइप ऑफ अननोन पॅरेंट विच इज युज्ड फॉर द क्रॉस, आणि दुसरं म्हणजे काय, इट इज युज्ड फॉर द क्रिएशन ऑफ द रेसेसिव्ह ट्रेट. मग जर तुम्हाला क्रॉससाठी रेसेसिव्ह ट्रेट जर गरजेचा असेल तर हा रेसेसिव्ह ट्रेट क्रिएट करण्यासाठी याची तुम्हाला मदत होते. मग अशा पद्धतीनं आपण इथं पाहिलेलं आहे, इट्स अबाउट द बॅक क्रॉस अँड टेस्ट क्रॉस. परत एकदा बघूया, व्हॉट डू मीन बाय बॅक क्रॉस. बॅक क्रॉस इज अ क्रॉस ऑफ F1 प्रोजेनी विथ आयदर ऑफ द पॅरेंट. दोन पैकी कुठल्याही पॅरेंट बरोबर जर क्रॉस केला, होमोझायगस डॉमिनंट असू दे किंवा रेसेसिव्ह असू दे, तर त्याला आपण काय म्हणणार, बॅक क्रॉस. रेसेसिव्ह पॅरेंट बरोबर जर आपण त्याला यूज केलं
F1ला क्रॉससाठी, तर त्याला आपण काय म्हणणार आहे, इट इज कॉल्ड ॲज टेस्ट क्रॉस. मग डेफिनेशन आपण याची कशी म्हणू शकतो, द क्रॉस इन विच F1 प्रोजेनी इज क्रॉस्ड विथ, F1 प्रोजेनीचा जर क्रॉस केला तुम्ही रेसेसिव्ह पॅरेंट बरोबर, F1 प्रोजेनी इज क्रॉस्ड विथ रेसेसिव्ह पॅरेंट, देन इट इज कॉल्ड ॲज टेस्ट क्रॉस. अशा पद्धतीनं आपल्याला बघायला मिळतो 3.4, तर तो म्हणजे आहे इट्स अबाउट द बॅक क्रॉस अँड द टेस्ट क्रॉस. थँक्यू.